आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला स्वतः सीएम साहेबांनी पुढाकार घेऊन जे 1160 कोटी रुपयाचं अनुदान द्यायचं होतं त्याच्या बाबतीत सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्याकरता त्यांचं आम्ही अभिनंदन केलं। सभापती महोदया, शिक्षणातल्या बऱ्याचशा गोष्टी शासनाने आत्ताच आमच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला स्वतः सीएम साहेबांनी पुढाकार घेऊन जे 1160 कोटी रुपयाचं अनुदान द्यायचं होतं त्याच्या बाबतीत सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्याकरता त्यांचं आम्ही अभिनंदन केलं आहे। पण उर्वरित जो पगार नेहमी व्हायला पाहिजे, रेग्युलर शाळा असतील किंवा आश्रमशाळा असतील त्यांचा पगार नियमित व्हायला पाहिजे। अर्धवेळ शिक्षक असतील त्यांना पूर्णवेळ करण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी शासनाने पाऊल उचलले गेलं पाहिजे। IT शिक्षक आहेत, वाढीव पद आहेत, त्यांना अनुदान देणं गरजेचं आहे। 10, 20, 30 ही आश्वासित प्रगत योजना लागू केली गेली पाहिजे। प्राथमिक शाळेतल्या मुख्याध्यापकांना, मग ते रेग्युलर शाळेतले असो किंवा आश्रम शाळेतलं असो, त्या सगळ्या मुख्याध्यापकांना रजारोखीकरण दिलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी प्राथमिक शिक्षकांना 33% हा शासन देत असतो आणि 66% जर महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात असतील शाळा तर त्यांना नगरपालिकेच्याकडनं मिळणं गरजेचं असतं, पण ते मिळत नाहीये। त्याकरता शासनाने लक्ष दिले गेलं पाहिजे। विना अनुदानावर अंशतः अनुदानावरती 100% बदली ही झाली पाहिजे। पवित्र पोर्टलच्या बाबतीत आपण पाहिलं की रेग्युलर शाळा असतील, आश्रमशाळा असतील, भरती व्हावी याकरता आपण मगाशी बरीचशी चर्चा या ठिकाणी झाली आहे। त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना RT प्रतिपूर्ती मिळाली पाहिजे। मग त्या शहरी भागात असो की आदिवासी भागात असो, सेल्फ फायनान्सच्या ज्या शाळा असतील त्या शाळांना अनुदान मिळालं पाहिजे। वेतनेतर अनुदान पूर्वीप्रमाणे मिळावं अशी मागणी आहे। सगळ्या शाळा असतील, ग्रामीण भागातल्या असतील, आदिवासी भागातले असतील, त्यांना पाणी, वीज, टॅक्स हा घरगुती दराने मिळाला पाहिजे, लावला पाहिजे अशी मागणी आहे। शाळा तिथे ग्रंथपाल असतील, प्रयोगशाळा सहाय्यक असतील, शिपाई असतील, हे सगळ्याच ठिकाणी गरजेचे आहेत, त्याची भरती केली गेली पाहिजे। प्रयोगशाळा सहाय्यकांना 24 वर्षाचा लाभ दिला गेला पाहिजे। पेसा अंतर्गत जे जिल्हे आहेत त्या ठिकाणची भरती व्हायला पाहिजे आणि जर का भरती होणार नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला मानधनावरती कंत्राटी शिक्षक देता येईल का खाजगी शाळांसाठी, याचा विचार शासनाने केला गेला पाहिजे। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या आहेत, त्यांना फक्त 2,500 रुपयाचं मानधन दिलं जातं। महिन्याला 2,500 रुपये म्हणजे फार कमी मानधन आहे, ते किमान 5,000पेक्षा जास्त केलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय। सेवेत असल्या आणि मान्यता प्राप्त असल्या शिक्षकांना ज्यांची TET 2019 नंतर झालेलं आहे अशांना संरक्षण दिले गेले पाहिजे। रात्रशाळेतील कर्मचारी त्यांची भरती सुद्धा व्हायला पाहिजे। शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त आहेत, मग ती आदिवासी विभागातले असतील किंवा जनरल विभागातले असतील, ती पण तात्काळ भरली गेली पाहिजेत, कारण त्याच्यासाठी आपल्या शिक्षणातली सगळी कामं थांबली गेली जातात। या ठिकाणी आदिवासी मंत्री त्यांना माझी विनंती राहील की आपण लक्ष दिले गेले पाहिजे या गोष्टीवर। अनुकंप तत्वावर प्रत्यक्ष यादीतले जे काय आपले तरुण असतील, तरुणी असतील किंवा वारसदार असतील त्यांच्या ज्या काही जागा आहेत त्या तात्काळ त्या ठिकाणी भरल्या गेल्या पाहिजेत। त्याचबरोबर 78 महाविद्यालय आहेत जे अनेक वर्षापासून ठिकठिकाणी विविध ठिकाणी कार्यरत आहेत, त्या 78 महाविद्यालयांना 2001 पूर्वीचे असल्याने त्यांना 100% अनुदान दिलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर मुंबई भागातील ज्या काही शाळा आहेत नगरपालिकेच्या त्यांची DCPSची कपात होत नाहीत, त्याकरता ती तात्काळ DCPS सुरू केली गेली पाहिजे। राज्यातले जे 26,000 शिक्षक आहेत, मग ते जनरल शाळेतले असतील की आदिवासी शाळेतले असतील, ज्यांची नेमणूक ही 2005 पूर्वीची आहे, अशा शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली गेली पाहिजे। उच्च माध्यमिक किंवा सिनियर कॉलेज जेवढे आहेत त्या सिनियर कॉलेजमध्ये अनेक प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत, ती पदं सुद्धा भरली गेली पाहिजेत। त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरी ज्या निवासी आश्रमशाळा आहेत त्यांचा अनुदानाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, तो सुद्धा आपण मार्गी लावला पाहिजे। दिव्यांग शाळा असतील त्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणेचे हप्ते मिळाले पाहिजेत। 50% अनुदान त्यांना दिलं जातंय, ते 100% अनुदान दिले गेले पाहिजे। सभापती महोदया, अनेक कामं महाराष्ट्र शासनाने आपल्या हातामध्ये घेतलीत आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अत्यंत तळमळीने काम करत आहेत, संपूर्ण मंत्रिमंडळ काम करत आहेत। आमच्या कोकणात सुपुत्र या ठिकाणी नितेशजी राणे साहेब बसले आहेत, अत्यंत त्यांचं चांगलं काम आहे। असे सगळं मंत्रिमंडळ अत्यंत चांगलं काम करत आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि 260च्या प्रस्तावावर बोलण्याची संधी मला आपण दिली त्याबद्दल मी आपले आभार मानून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सन्माननीय सदस्य अभ्यंकर आपण सत्ताधारी धन्यवाद सभापती महोदय। आदिवासी शिक्षणाच्या संदर्भात या 260 प्रस्तावामध्ये उल्लेख आहे
आणि आधीच त्याबद्दल घेऊ. त्याबद्दलची जी स्थिती आहे ती स्थिती या ठिकाणी एक मिनिट हा. बोला. आदिवासी विभागातील आश्रमशाळांच्या संदर्भात फार चांगलं चित्र त्या प्रस्तावामध्ये आहे. वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. त्या संदर्भात मला या ठिकाणी काही भाष्य करायचं आहे. आता आश्रमशाळांची संख्या ही आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी अनुदानित अशा प्रकारच्या आश्रमशाळा या भागामध्ये आहेत. त्यामध्ये त्या 889 आहेत. शासकीय आश्रमशाळा 549, 1438 एकूण आश्रमशाळा आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 4,44,547 आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा हा खरा प्रश्न आहे. शिक्षक 12,989 आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 50% जागा रिक्त आहेत. त्या जागेवर काही तात्पुरती व्यवस्था आपण केल्याचं समजते आहे. राज्याचा PTR जो आहे, प्रत्येक शिक्षकाच्या मागे किती विद्यार्थी, हे जे शिक्षक विद्यार्थी प्रमाण आहे ते प्रमाण राज्याचं 20.03 आहे. परंतु शासकीय आश्रमशाळेचं हे प्रमाण 34.56 आहे. म्हणजे एका शिक्षकाच्या मागे या ठिकाणी जवळजवळ 14 विद्यार्थी जास्त आहेत. खाजगी आश्रमशाळेमध्ये 33.93 म्हणजे जवळजवळ 34% आहे. 34 विद्यार्थी एका शिक्षकामागे आहेत. म्हणजे राज्याची जी स्थिती आहे त्यापेक्षा अधिक चांगली या ठिकाणी असावयास पाहिजे होती, पण तशी ती परिस्थिती नाही. यापूर्वीचं जे सूत्र होतं त्यामध्ये 15 विद्यार्थ्याला एक शिक्षक असं प्रमाण होतं. हे प्रमाण जवळजवळ दुप्पट या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे. तरी आपण म्हणतो आहे की आदिवासीच्या संदर्भात फार चांगल्या अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी आपण सुरू केलेल्या आहेत. ते प्रत्यक्षात तसं दिसत नाही. पेसा अंतर्गत ज्या शाळा आहेत त्याचं प्रमाण 60 ते 70% आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण असल्यामुळे नियुक्त्या बंद आहे. 12वा वर्ग उत्तीर्ण, 10वा वर्ग उत्तीर्ण, कोणी जे सांगेल त्या पद्धतीने त्या भागामध्ये नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये अपात्र अशा प्रकारच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत. परंतु त्यांनी अनेक वर्षेपर्यंत 10-10 वर्षेपर्यंत या लोकांनी काम केलेलं असल्यामुळे या सगळ्यांचं आता जे आंदोलन सुरू आहे नाशिकला, त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी 10-10, 12-12 वर्षेपर्यंत त्या ठिकाणी काम केलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा या संदर्भातला निर्णय आहे की कंत्राटी कर्मचारी म्हणून एखाद्याने 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीला काम केलं असेल त्यांना कंत्राटी ठेवायचं नाही, त्यांच्या सेवा नियमित करायला पाहिजेत. म्हणून हे जे तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने जे शिक्षक नियुक्त केलेले आहेत त्यांचे वेतनसुद्धा 10-10 वर्षानंतरसुद्धा त्यांच्या वेतनाचं प्रमाण जर आपण बघितलं तर उच्च माध्यमिकला आपण जास्तीत जास्त 21,000 देत आहात आणि अप्रशिक्षित असेल तर 19,950 देत आहात. माध्यमिक शाळेत करता 19,950 प्रशिक्षितला आहे, ट्रेन ग्रॅज्युएटला 10 वर्षाची सर्व्हिस असो की 12 वर्षाची असो, आणि कमीत कमी म्हणजे अप्रशिक्षित असेल तर 17,850 रुपये आपण देत आहात. आणि विशेष म्हणजे आपल्या या आश्रमशाळांमध्ये एखादा शिक्षक जर अतिरिक्त झाला तर त्या अतिरिक्त शिक्षकांची सुविधा MEPS महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली आपण ॲडॉप्ट केलेली आहे अशी माझी माहिती आहे. असं असताना त्यामधल्या नियमाप्रमाणे या शिक्षकांना अन्यत्र सामावून घेणं आणि सामावून घेईपर्यंत त्यांचं वेतन देणं ही जी सुविधा आहे ही सुविधा या ठिकाणी पाळल्या जात नाही. आणि त्याचा परिणाम असा आहे की आपण त्यामध्ये डिक्लेअर केलं आहे नो वर्क नो पे. ज्या दिवसाला हा शिक्षक अतिरिक्त झाला तो परमनंट असो क्वालिफाईड असो त्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा म्हणजे फुल पे आपण देत आहात. अशाही प्रकारचे जे शिक्षक आहेत आणि ते जर सरप्लस झाले आदिवासी विभागामध्ये तर नो वर्क नो पे या सूत्राप्रमाणे त्यांचं वेतन थांबवलं जातं. हे थांबलं पाहिजे. दुसरं असं आहे की आपल्याकडे संच मान्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये UDISचा जो फिगर आहे जी संख्या आहे त्याच्या आधारावर शिक्षकाची संख्या निर्धारित करण्याची पद्धती आहे. परंतु आपल्याकडे संच मान्यता ही UDISची जी आकडेवारी आहे त्याच्या आधारावर संच मान्यतासुद्धा केल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला मनाला वाटेल त्या पद्धतीने हे शिक्षकाचं प्रमाण ठरवलं जातं.
त्याच्या बाबतीत मात्र आपल्याला एक करणं आवश्यक आहे की संच मान्यतेचं जे सूत्र आहे ते सूत्र आदिवासी भागाकरता लागू होऊ शकत नाही, कारण आदिवासी भागामध्ये जे काही शाळा आहेत त्या अत्यंत लहान आहेत, त्यामुळे त्या ठिकाणची विद्यार्थी संख्या पण कमी असते. गावाची लोकसंख्याच ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने मिळणं शक्य नाही. त्यामुळे त्यांचं प्रमाण हे 15 विद्यार्थ्याला आधी जसं होतं 28 ऑगस्ट 1980 साली ज्या पद्धतीने ते प्रमाण ठरवलं होतं त्याप्रमाणे ते प्रमाण आपलं नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिक्षकांची संख्या ही अत्यंत कमी झालेली आहे. अनुदानित आश्रमशाळा ज्या आहेत त्यांच्या तर नियुक्त्या जवळजवळ थांबलेल्या आहेत. आपल्याकडे पोर्टलची भरती ही जशी आता इतर सगळ्या शालेय शिक्षण विभागाने ती अडॉप्ट केलेली जी पद्धती आहे ती पोर्टलची पद्धती ही आपल्याकडे आपण सुरू केलेली नाही. त्याच्याऐवजी माझ्या माहितीप्रमाणे आपण एजन्सीच्या मार्फतीने हे जे मानधनावर शिक्षक नियुक्त करायचे आहेत किंवा तासिका तत्वावर जे शिक्षक नियुक्त करायचे आहेत त्याच्यासाठी आपण एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे हे शिक्षक कधीही कन्फर्म होऊ शकणार नाहीत आणि जे शिक्षक कन्फर्म नाहीत, जे शिक्षक 10-10 वर्षे राहूनसुद्धा त्यांना आपण संधी दिलेली आहे कन्फर्म होण्याची, पूर्ण वेतनावर नियुक्त करण्याची, या शिक्षकांना प्रेरणा कुठून मिळणार आहे? त्यामुळे त्या ठिकाणचं आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अत्यंत धोक्यात आलेलं आहे. जोपर्यंत पुरेशा प्रमाणामध्ये शिक्षक, क्वालिफाईड शिक्षक, ज्यांना पूर्ण वेतन दिलं जातं अशा प्रकारचे शिक्षक हे जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत या शाळांची जी शैक्षणिक स्थिती आहे ती आपल्याला सुधारणं शक्य होऊ शकणार नाही. भोजनाच्या संदर्भात सुद्धा जे प्रमाण आपण ठेवलेलं आहे, आदिवासी ज्या आश्रमशाळा शासनाच्या आहेत त्या ठिकाणी आपल्या खर्चाला मर्यादा नाही. भोजनाकरता लागणारा जो काही आपला मेनू आहे तो मेनू मीट आउट करण्याकरता आपल्याला जो काही खर्च असेल तो आपण आपल्या याच्यामधून आदिवासी योजनेमधून भागवतात. परंतु ज्या अनुदानित आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी फक्त आपण 2200 रुपये प्रत्येक महिन्याला देतात. शासकीय या ठिकाणी मात्र 7500 रुपये 1 ते 4 वर्गाला, 5 ते 8 वर्गांकरता आपण 8500. नुसतं हे वेतनाच्या व्यतिरिक्त, तुमच्या खर्चाच्या व्यतिरिक्त जो काही त्यांचा निवासाचा आणि भोजनाचा खर्च आहे त्याच्या व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांना, ज्याला पॉकेट मनी आपण म्हणतो, अशा पद्धतीनं जर शासकीय आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांना हे सगळं जर दिलं जात असेल तर अशाच प्रकारचा पॉकेट मनी हा अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा, कारण दोन्ही ठिकाणचे विद्यार्थी आदिवासी आहेत, शेवटी कोणाला त्याचा लाभ जातो आहे हे बघणं आवश्यक आहे. कोण रन करतं आहे हे महत्त्वाचं मला वाटत नाही. म्हणून याच्यामध्ये सारखेपणा येणं फार आवश्यक आहे. तासिका तत्वावरील शिक्षक जोपर्यंत आपण पूर्ण वेळ करत नाही, त्यांना आपण जोपर्यंत सेवेचं संरक्षण देत नाही, जसं यापूर्वी एक निर्णय घेतला गेला वस्तीशाळेच्या संदर्भात निर्णय घेताना हे सूत्र पालन केलं होतं की या लोकांनी इतके वर्षपर्यंत काम केलं आहे, यांच्या सेवा रेग्युलराईज झाल्या पाहिजे. मग त्याकरता काय काढला आहे मार्ग हा काढला की जे ट्रेन असतील, जे पूर्ण क्वालिफाईड असतील त्यांना पूर्ण वेतनावर लगेच नियुक्त करायचं. जे फक्त 12वी असतील त्यांना 3 वर्षाची संधी द्यायची आणि त्यांनी D.Ed स्वतःच्या खर्चाने करावं अशा प्रकारची संधी देऊन त्यांनासुद्धा निम्न शिक्षक म्हणून नियुक्त केलं. जर शालेय शिक्षण विभाग अशा प्रकारे वस्ती शाळेमध्ये ज्या शिक्षकांनी योगदान दिलं त्यांच्याप्रती आपल्या संवेदना व्यक्त करीत जर त्यांना त्या सगळ्या शिक्षकांच्या सर्व्हिसेस रेग्युलराईज करू शकतं तर आश्रमशाळेमधल्या या सगळ्या शिक्षकांना जे तासिका तत्वावर काम करत आहेत 10 ते 12 वर्षापासून, यांच्या सेवा जोपर्यंत आपण नियमित करत नाहीत तोपर्यंत या शिक्षकांच्या माध्यमातून चांगले दर्जेदार शिक्षण हे या विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणं दुरापास्त आहे. म्हणून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यानंतर भोजन आणि निवास व्यवस्थेमधला जो फरक आहे अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळेमधला, तो आपण दूर करावा. एवढ्याच माझ्या सूचना आहेत. धन्यवाद.